आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा लवकरच राज्यात सुरू होते आहे आणि या सगळ्या विषयासंदर्भातच बोलण्यासाठी स्वतः आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। सर, युवा संघर्ष यात्रा तुमची लवकरच सुरू होते, स्वतः शरद पवार या यात्रेच्या सुरुवातीला असणार आहेत, का ही यात्रा तुम्हाला काढावी लागते? खरं तर ही यात्रा मी काढतोय असं नाही, अनेक युवा एकत्रित येऊन आम्ही सर्वजण मिळून ही यात्रा काढत आहोत। आज ज्या पद्धतीचं राजकारण आपल्या या राज्यामध्ये चालू आहे, म्हणजे मी कुठल्या पार्टीमध्ये कुठला वाद याच्याबद्दल बोलत नाही, पण खऱ्या अर्थाने ज्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे, युवकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्या प्रश्नावर कुणीच चर्चा करायला तयार नाही आणि सरकारकडनं जे काही निर्णय गेल्या काही महिन्याभरात घेतले गेले ते युवा पिढीवर अन्यायकारक आहेत। जसं की कॉन्ट्रॅक्ट भरतीचा विषय, त्याच्याचबरोबर शाळा दत्तक योजना असेल आणि इतरही महत्त्वपूर्ण जे काही सरकारचे निर्णय ते कुठेतरी अन्यायकारक आहे असं आमचं मत आहे। आणि त्याच्याचबरोबर अनेक असे विषय आहेत, अनेक असे मुद्दे आहेत की ज्याच्यावर आज चर्चा करून मार्ग काढण्याची जरूरत आहे, पण ते होताना दिसत नाही। आम्ही उपोषण केलं, आंदोलन केलं, आम्ही निवेदनं दिली, तरीसुद्धा त्याच्यावर कुठेही रिस्पॉन्स नाही। उलट आम्हाला उत्तर असं मिळतं की आजची पिढी ही सिरियस नाही, हे अधिवेशनामध्ये उत्तर मिळालं आम्हाला। आणि आम्ही जेव्हा एखादा मुद्दा मांडतो तेव्हा आमचं वय कमी असलं तरी तुम्ही म्हणता की तुम्ही हे मुद्दे कसे मांडू शकता, तुमचं वय कमी आहे, म्हणजे हे आम्हालाच कळेना की युवा पिढीला एवढं गृहीत काय धरलं जातं। आम्ही मुद्दे अभ्यास करूनच मांडत असतो, आम्ही लोकांना विश्वासात घेऊनच मुद्दे मांडत असतो। आणि युवा संघर्ष यात्रा जी आहे, एक तर आम्ही 20-22 मुद्दे घेऊन चाललोच आहोत आणि जाता जाता जेव्हा लोकांना भेटू, निवेदनं घेऊ, चर्चा करू, त्यांच्याकडनं जे मुद्दे येणार आहेत ते आम्ही अधिवेशनामध्ये सर्वांच्या वतीने तिथं मांडू आणि नक्कीच याला एक सरकारला उत्तर देण्यासाठी भाग पाडू। आणि आदरणीय पवारसाहेब हे मार्गदर्शन करत आहेत, स्वतः 24 तारखेला टिळक स्मारकला ते येणार आहेत, संबोधित आम्हा सर्वांना करतील आणि मग 25 तारखेला यात्रा ही सुरू झाल्यानंतर 800 किलोमीटर करून ही नागपूरला यात्रा संपेल। तुम्ही सातत्यानं कंत्राटी भरतीला विरोध करताना सर्वजण पाहायला मिळत आहे, मात्र तुमच्या सरकारच्या काळात तुम्ही तो विषय काढलाच होता ना, एकीकडे एक भूमिका घ्यायची, दुसरीकडे दुसरी भूमिका नाही। जो जुना GR ज्याची चर्चा ही भाजपकडनं होते, त्या GR मध्ये जे लेबर डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये ठराविक पदासाठी तो GR काढला होता, पण आत्ता जो GR काढला गेला आहे तो सर्व डिपार्टमेंटसाठी कंपल्सरी केला गेला आहे, त्याची व्यापकता वाढवलेली आहे। जळगावला एक ॲड आली, त्याच्यामध्ये तहसीलदार भरतीसुद्धा कॉन्ट्रॅक्टवर करण्याचा विचार हे सरकार करते, हे कुठेतरी आपल्याला बघायला मिळालं। आता एखादा तहसीलदार कॉन्ट्रॅक्टवर घेतला आणि गरीब व्यक्ती त्याच्याकडे कामासाठी गेली तो थोडी त्याचं काम करणार आहे, दुर्लक्ष होऊ शकतं। तर मग एक युवांचा हा प्रश्न आहेच, पण त्याच्याचबरोबर आज जर हे अशा पद्धतीने पदं देत गेलो तर उद्या जाऊन सामान्य लोकांना सुद्धा अडचणी होऊ शकतात। त्याच्याबरोबर आत्तापर्यंत 11,500 लोकांची भरती ही कॉन्ट्रॅक्टवर झाली आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये हे 80,000वर जाईल असं दिसतंय। म्हणजे काही प्रायव्हेट कंपनीला आर्थिक लाभ व्हावा, नफेखोरी व्हावी म्हणून तुम्ही हे करता आहात का, असा आमचा प्रश्न आहे। त्याच्याचबरोबर जे ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टवर आहेत, जसं की कम्प्युटर ऑपरेटर, 14,000 रुपये त्यांना पगार मिळतो, पण त्यांच्या हातात 6,500च मिळतात, बाकी सगळे कॉन्ट्रॅक्टर घेऊन जातो। तर मग हे तुम्ही जे काय करत आहात ते कॉन्ट्रॅक्टरसाठी करताय का लोकांना सेवा मिळावी म्हणून करताय? पण आमचं मत आहे की हे कॉन्ट्रॅक्टरसाठी तुम्ही करत आहात, म्हणून आम्ही निषेध करतो। कुठल्या कंपन्या आहेत तुम्ही काही त्याची माहिती घेतली का? काही नेते आहेत, नावं ही लोकांनाच माहीत आहे, मी इथं बोलणार नाही, पण काही नेते आहेत भाजपचे, त्यांच्या काही कंपन्या आहेत आणि काही इतरही आहेत। आता ती कोणाची कंपनी याच्यावर मी बोलणार नाही, ज्याची असेल त्याची असू द्या, पण तुम्ही 10% कमिशन त्या कंपनीला देणार आहात। मग उद्या जाऊन जर समजा 10,000 कोटीचा पगार वर्षाला कॉन्ट्रॅक्टवर काढला तर नुसतं कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणून या लोकांना 1,000 कोटी रुपये मिळणार आहेत। मग हे खरं तर आश्चर्याची गोष्टच आहे। ललित पाटील प्रकरण सध्या प्रचंड राज्यामध्ये गाजते, ड्रग्जचं प्रकरण आहे ते राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मुलं व्यसनाधीन होत आहेत, अशा पद्धतीच्या पालकांच्या तक्रारी येताना पाहायला मिळत आहेत। आज सकाळी ललित पाटीलला अटक झालेली आहे, कसं बघता या सगळ्या विषयाकडे तुम्ही? एक तर अधिवेशनामध्ये मी असेल माझ्याबरोबर अनेक आमदारांनी हा मुद्दा मांडला होता की ड्रग्सचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय। जेव्हा आपण एखादी बातमी ऐकतो की एखाद्या पोर्टवर 5,000 कोटीचं ड्रग्स सापडलं, ते सापडलेलं 5,000 कोटीचं आहे, न सापडता अशा किती 1,000 कोटीचं ड्रग हे आत आले हे आपल्याला कोणाला सांगता येणार नाही। आणि ह्याच्याचबरोबर ललित पाटील जो व्यक्ती आहे त्याला खरं तर पकडलं होतं, सापडला होता, पण त्याच्यासाठी कुठल्या नेत्याचा फोन आला हे अजूनही कळलेलं नाही।
सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून याचा तपास होऊ शकला नाही. ज्युडिशियल एन्क्वायरी केली पाहिजे, कोणाचा फोन आला पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे आणि याच्या मागे कोण हे सुद्धा तिकडे बघितलं पाहिजे. हा पूर्वीच जर सापडला असता तर कदाचित आपण मान्य केलं असतं, पण दुसऱ्या राज्यात जाऊन त्याला पकडलं, चांगली गोष्ट आहे, पण पहिल्यांदा त्याला का सोडलं. आणि हा ड्रग्जचं प्रमाण अतिशय वाईट आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा, झोपडपट्टीमध्ये सुद्धा हे ड्रग खालच्या क्वालिटीचा असू द्या नाही तर कसंही असू द्या, पण त्याच्यात सर्व व्यसनाधीन होत चालली आपली आजची पिढी. त्यात मुख्य कारण आहे एक नोकऱ्या मिळत नाही. त्यामुळे डिप्रेशनमध्ये आज 5% युवा ऑलरेडी गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मग तेव्हा जर त्यांनी ड्रग सेवन केलं तर ते कधीच ती सवय सुटू शकत नाही. मग आई वडील मुलांना डिग्री, डबल डिग्री का करायला लावतात? कारण त्यांचं स्वप्न हे मुलांकडनं पूर्ण करायचं असतं आणि ते स्वप्न पूर्ण करायच्या आधीच ड्रग सेवन जर मुलं करायला लागली, मुली करायला लागल्या, तर मग ह्याला जबाबदार सरकार असं, कारण एवढ्या सोप्या पद्धतीने ड्रग आज मिळतं. आणि असंही म्हणतात काही नेत्यांचा हात या ड्रग सिस्टममध्ये आहे. एकंदरीत सरकारवर सातत्यानं बोट उचलताना पाहायला मिळते. नाही, आता वातावरणच तसं आहे ना. सरकार कुठेही सामान्य लोकांच्या बाबतीतला कुठलाही निर्णय घेताना आपल्याला दिसत नाही. त्यांना फक्त कुठेतरी जाहिरातबाजी स्वतःच्या बाबतीत करायचं. आता शासन आपल्या दारी, लोकांना तिथं आणायचं कारण काय? शासन आपल्या दारी आहे ना, म्हणजे लोकांच्या दारी तुम्ही शासनाला घेऊन चाललाय. लोकांना घर बसल्या बसल्या तुम्ही सेवा द्या ना, घर बसल्या बसल्या लाभ द्या ना. त्यांना तिथं बसमध्ये आणता, बस सेवा बाकीच्यांना मिळत नाही, त्यावेळेस कंपल्सरी करता, जेवण देत नाही, पाणी देत नाही आणि तुमचा कार्यक्रम मोठा करता. म्हणजे हे या सरकारला लोकांचं हितपेक्षा स्वतःची पब्लिसिटी जास्त करायची आणि ह्याच्यामुळेच. आणि त्याच्यात आज चर्चा काय होते या सगळ्या लोकात, कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, मग कोणाचं काय करायचं, कसं करायचं, कोण आता मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. मग सामान्य लोकांचे प्रश्न कुणीच घ्यायला तयार नाही या सरकारमध्ये. एमआयडीसीचा विषय तुम्ही हाती घेतला होता, काय झालं पुढे कर्जतच्या एमआयडीसी? काय नाही, राजकारण झालं. तुम्ही जर बघितलं तर आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले. त्याला हाय पॉवर कमिटीकडनं परवानगी सुद्धा आली. ती परवानगी आल्यानंतर एमआयडीसीली तसा प्रस्ताव इंडस्ट्री डिपार्टमेंटला पाठवला. इंडस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव मंत्र्यांपुढे ठेवला. सरकार बदललं, मंत्र्यांनी त्याच्यावर सही केली. कारण सामंत साहेब हे माझे मित्रच आहेत, मला माहिती आहे, सही मी स्वतः बघितलेली आहे. पण बाहेर का फाईल येत नाही? कारण का माझे विरोधक राम शिंदे हे त्यांच्या नेत्याला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना सांगून माझी फाईल दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना हे कळत नाही ती रोहित पवारची फाईल नाही, ती युवांच्या भवितव्याचं एक निशाण आहे, एक प्रयत्न आहे आणि ते तुम्ही भवितव्यच दाबत आहात आणि हे लोकांना कळत नाही का? आता मी असेल, अनिल देशमुख साहेबांच्या मतदारसंघातली फाईल असेल ती सुद्धा दाबली, असे अनेक आहेत. आणि मग काही प्रमाणात काही नेते स्वतःच्या पीएच्या तालुक्यामध्ये एमआयडीसी अशीच तुम्ही पास करता. ती छोटी केली ठीक आहे, हरकत नाही, पण छोट्याला एमआयडीसी करून चालत नाही, मोठी करावी लागते. मग तुम्ही असं आहे का की तुमच्या जवळ जर एखादा पीए असेल, उद्या तो आमदार झालाच पाहिजे आणि त्यालाच तुम्ही सपोर्ट केलं पाहिजे, असं काही असेल तर सांगा. तसंही करायचं असेल तुम्ही करा, पण एमआयडीसी द्या. आणि दुसऱ्यांच्या एमआयडीसी तुम्ही कशाला थांबवताय? किती एमआयडीसी असतील अशा? माझ्या अंदाजाने काही एमआयडीसी, जसं अनिल देशमुख साहेबांची एमआयडीसी हा विस्तार करण्याचा आहे, अशा एक 5-7 असतील. आणि माझ्यासारखे माझ्या अंदाजाने 12 एमआयडीसी असतील. त्याच्याचबरोबर आज जे इंडस्ट्री विभाग आहे त्याकडनं त्या एमआयडीसीला न्याय सुद्धा दिला जात नाही. जे ऑलरेडी आहेत तिथं कंपन्या कशा येतील यासाठी प्रयत्न केले जात नाही, वेगळ्या पॉलिसी केल्या जात नाहीत. जेव्हा बाहेर नाही तर भारतामध्ये सुद्धा जेव्हा सेमीकंडक्टरचं गुजरातला एक मोठं एक्झिबिशन झालं, आपल्यातून कुणीच गेलं नाही या राज्यातून. मग सेमीकंडक्टर कंपनी इथं यायला नकोत का? काही व्यावसायिक लोक मला भेटले, ते म्हणाले की आत्ताच आम्ही कर्नाटकात गेलो होतो, काय जबरदस्त काम चाललंय. आत्ता सेमीकंडक्टरची फॉक्सकॉन आता तिथं आलेली आहे. म्हणजे लोक दुसऱ्या राज्यांबद्दल चांगलं बोलतात आणि महाराष्ट्र नेहमी दिशा देणारं राज्य, आणि तिथंच जर ह्या गोष्टी होत नसतील, जे युवा आज डिग्री घेऊन बसले त्यांची चूक काय आहे? आज जर डिग्री वापरता आली नाही, आज जर त्यांना नोकरी नाही मिळाली, तो उद्या जाऊन 2 वर्षानंतर इंटरव्ह्यू करणारीच व्यक्ती त्यांना विचारेल 2 वर्ष काय करत होता. त्यात युवकांची काय चूक आहे? त्यामुळे सरकार या बाबतीत फेल ठरत आहे आणि जे आपले हक्काचे प्रोजेक्ट आहेत ते कुठेतरी गुजरातला नेले जातात. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही खोलात जाऊन अभ्यास केला तर मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून कुठेतरी गुजरातचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच रोहित पवारांना अतिशय गंभीर आरोप या निमित्ताने केलेला आहे. कुठेतरी एमआयडीसीचा विषय त्यांना मांडलेला आहे. जाणीवपूर्वक काही लोकांच्यासाठी फाईल दाबल्या जात आहेत आणि त्यामुळे अजूनही कर्जतची जी एमआयडीसी आहे ती होऊ शकलेली नाही आहे.
कॅमेरामन विजय देसाईसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.